अखेर निलेश लंकेंनी आपला मार्ग निवडलाय। एका पवारांची साथ सोडत दुसऱ्या पवारांकडे लंके गेलेत। लंकेंनी पुन्हा शरद पवारांचा हात धरत घर वापसी केली आहे। तुम्ही गेला तर आमदारकीही जाईल अशा अजित पवारांच्या धमकीवजा इशाऱ्याला सुद्धा न जुमानता पारनेरच्या आमदारांनी हा निर्णय घेतलाय। काय आहे कारण? एकाएकीच घर वापसी का? निलेश लंके शिवसैनिक म्हणून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली, पण 2018ला झालेल्या एका वादातून त्यांना शिवसेनेतून काढण्यात आलं। आपल्या गावात मोठा जनाधार मिळवलेल्या या नेत्यानं सामाजिक कार्य सुरूच ठेवलं। परिणामी आमदारकीचा मार्ग मोकळा झाला। 2019ला अहमदनगरच्या पारनेरमधून संधी मिळाली आणि राष्ट्रवादीचं घड्याळ हाती घेत लंके विधानसभेवर निवडून गेले। त्यांच्या कामाचा प्रभाव सांगायचा तर 3 वेळा निवडून आलेल्या शिवसेनेच्या विजय औटी यांचा त्यांनी आपल्या पहिल्याच निवडणुकीत पराभव केला होता। त्यांच्या कोविड काळातील कामाचं तर आजच्या कार्यक्रमाच्या वेळी सुद्धा कौतुक करण्यात आलं। कोरोनाच्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती। रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळणं अवघड झालं होतं। अशात लंकेंनी ऑगस्ट 2020 मध्ये टाकळी ढाकेश्वरमध्ये आणि दुसऱ्या लाटेत पारनेर तालुक्यातील भाळवणी इथं शरद पवारांच्या नावानं 1000 बेड्सचं कोविड सेंटर सुरू केलं होतं। आपल्या आमदार निवासावर ते कार्यकर्त्यांना बेडवर झोपवतात आणि स्वतः जमिनीवर झोपतात असंही सांगितलं जातं। या संदर्भातला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, तेव्हा लंके हे समाजसेवेची स्टंटबाजी करतात अशी टीका सुद्धा त्यांच्यावर झाली होती। कार्यकर्त्यांमध्ये मिसळून राहणं त्यांची शैली आहे। ते लोकांना सहज मिळतात, म्हणूनच त्यांच्यासोबत नेहमीच लोकांचा गोतावळा असतो। त्यांची जादू अशी की जेव्हा त्यांनी शिवसेना सोडली होती तेव्हा अनेक नगरसेवकांनी लंकेंसाठी शिवसेना सोडली होती, पण लंकेंच्या सांगण्यावरून त्यांनी पुन्हा मातोश्रीवर जात शिवसेनेमध्ये घर वापसी केली होती। इतका त्यांचा प्रभाव लोकांच्या मनावरती आहे। लंकेंचं हेच महत्त्व जाणत शरद पवारांनी लोकसभेच्या तोंडावर खेळी केली आहे। निलेश लंके हे अजित पवारांसोबत शरद पवारांची साथ सोडून गेले होते, पण आता ते पुन्हा शरद पवारांसोबत आल्याचं दिसतंय। साहेबांची विचारधारा कधीच सोडली नाही। विचारधारा आणि पक्ष वेगळा नाही असं म्हणत शरद पवार यांच्यासोबत असल्याचं निलेश लंके यांनी स्पष्ट केलंय। पण अजित पवारांचे अत्यंत विश्वासू असूनही लंकेंनी ऐनवेळी अजितदादांना धक्का देण्यामागे त्यांची नाराजी, अपेक्षाभंग असल्याच्या चर्चा आहेत। निलेश लंके हे दक्षिण अहमदनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, पण महायुतीच्या जागा वाटपात अजित पवार गटाला अवघ्या 3 ते 4 जागा मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळेच लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या निलेश लंके यांनी शरद पवारांना साथ दिली आहे। निलेश लंकेंचं राजकारण संधी साधूपणाचं असल्याचीही टीका होतीये। कधी शिवसेना, कधी अजितदादा आणि आता तिकिटासाठी शरद पवार। तिकीट देण्याचं आश्वासनही अजूनपर्यंत त्यांना मिळालेलं नाहीये आणि पक्षप्रवेशही झालेला नाही। एक मात्र नक्की, एकीकडे उमेदवारांची गर्दी आणि दुसरीकडे चणचण, यात लॉटरी लागली तर वेगळं चित्र दिसेल। तुर्तास अजितदादा लंकेंना थांबवणार का हे बघावं लागेल। तुम्हाला काय वाटतं? काय असेल लंकेंचं शरद पवारांकडे जाण्याचं कारण? या खेळीमुळे शरद पवारांनी अजितदादांना शह दिलाय का? कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।